सो हाय एवरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आणि आजच्या सेशनमध्ये स्टुडंट आपण शिकणार आहे बिटवीन ऑपरेटरचा हा पार्ट 2 असणार आहे. आणि या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे. सुरुवात करूया. आणि खूप दिवसानंतर आपण भेटतोय तर सर्व काही डिटेलमध्ये करणार आहे आपण. जसं बिटवीन ऑपरेटरचा हा पार्ट 2 असणार आहे. यामध्ये आपण जसं व्हॅल्यूज काय असणार आपल्या, जसं आधीच्या सेशनमध्ये आपल्या व्हॅल्यूज होत्या बघा, नंबर्स. आणि आता आपण युजिंग जसं टेक्स्ट, आपण जसं रेंज कशी सेट करतो युजिंग बिटवीन ऑपरेटर, तर हे सर्व काही आपण पूर्ण डिटेलमध्ये करूया. आजच्या सेशनमध्ये सर्व काही आपण डिटेलमध्ये करणार आहे. आणि हा याचा सिंटॅक्स आहे बघा पूर्ण डिटेलमध्ये. सो हा याचा सिंटॅक्स आहे. आणि सिंटॅक्स असा आहे आपला की सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जसं सिलेक्ट आणि स्टार आणि आपल्या टेबलचं नाव, नंतर आपण इथे वेअर क्लॉजचा यूज करणार आणि त्यानंतर कॉलमचं नाव, आणि आपण बिटवीन ऑपरेटरचा यूज करणार. आणि बिटवीन ऑपरेटर का यूज करणार, कारण की जर एखाद्या स्पेसिफिक रेंजमध्ये जर आपल्याला डेटा हवा असेल तर त्यासाठी आपण यूज करतो बघा, काय यूज करतो बिटवीन ऑपरेटर. आणि व्हॅल्यूज पास करणार. आणि इथे बघा आपलं व्हॅल्यूज आहे टेक्स्ट. सो इथे आपण टेक्स्ट पास करणार जसं सिंगल कोट्समध्ये, आणि अँड करणार जसं एक एंड व्हॅल्यू असणार आणि एक इनिशियल व्हॅल्यू असणार, जसं एक स्टार्टिंग पॉईंट असणार आणि एक जसं एंडिंग पॉईंट असणार, की जसं यापासनं ते यापर्यंत समजा आपल्याला हवं असेल तर आपण हे पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही करू शकतो. आणि याचं प्रॅक्टिकल वगैरे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजवलेलं आहे. सो भेटूया आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर. जसं आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर आलो स्टुडंट, तर आजच्या सेशन नंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही. आणि जसं आपण आधी सिंटॅक्स वगैरे पाहिला तर याचं ॲप्लिकेशन वगैरे मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये समजवतोय. आणि आता आपण सर्व काही आपलं MySQL कमांड लाईनमध्ये करणार आहे. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केली आहे जसं SQL ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी, तर नक्की व्हिजिट करा. आणि सर्व काही आपण डिटेलमध्ये करणार. सो जाऊया बघा आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आणि सर्व वन बाय वन आपण डिस्कस करत आहे. जसं आधीच्या सेशनमध्ये आपण बिटवीन ऑपरेटरचा पार्ट 1 पाहिला होता. आजच्या सेशनमध्ये आपण पार्ट 2 बघणार आहे. जसं आधीच्या सेशनमध्ये आपण युजिंग नंबर्स डेटा फेच केला होता. आजच्या सेशनमध्ये युजिंग टेक्स्ट व्हॅल्यूज आपण डेटा फेच करणार आहे, डेटा सिलेक्ट करणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. बघा काय करतोय मी, जसं आपलं MySQL कमांड लाईन ओपन करतोय, पूर्ण डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करा. सर्वात पहिले मी काय केलं आहे, जसं सिलेक्ट कमांडने काय केलं आहे, डेटा डिस्प्ले केला आहे. बघा आपला स्टुडंट TB नावाचा टेबल होता आणि डेटा काय केलेला आहे, डिस्प्ले केला आहे बघा आपल्या सिलेक्ट कमांडनी. सो हा आपला टेबल आहे. आणि आपल्याला जर असा डेटा हवा असेल, समजा बघा आधीच्या सेशनमध्ये आपण काय केलं होतं, युजिंग नंबर्स आपण डेटा काय केला होता, फेच केला होता आपल्या बिटवीन ऑपरेटर. आणि बिटवीन ऑपरेटर आपण केव्हा यूज करतो, जर विदिन रेंज तुम्हाला डेटा सिलेक्ट करायचा असेल त्यासाठी आपण काय करतो, बिटवीन ऑपरेटर यूज करतो. आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की जसं 1 पासनं तर 4 पर्यंत समजा आपल्याला डेटा हवा असेल, म्हणजे यांनी काय केलं की रेंज सेट केली, जसं 1 पासनं तर 4 म्हणजे एवढा डेटा तुम्हाला काय झालेला आहे, डिस्प्ले झालेला आहे. सो असं जर करायचं असेल तर आपण यूज करतो बघा बिटवीन ऑपरेटर. आणि त्याच प्रकारे समजा मी काय केलं, जसं इथे वेअर क्लॉजचा यूज केला आणि वेअर नेम आणि इज इक्वल टू जसं काय केलं, समजा इज इक्वल टू तर आपण करणार नाही आहे का, कारण की आपण बिटवीन ऑपरेटर यूज करणार. सो असं काही केलं आपण की समजा वेअर नेम आणि जसं बिटवीन लिहिलं आपण की जसं A पासनं तर M पर्यंत जे पण काही नेम्स असतील आपल्या टेबलमध्ये ते जर डिस्प्ले करायचं असेल तर आपण बिटवीन ऑपरेटरचा यूज करणार. आणि टेक्स्ट जे असतील तर ते आपण कसं करणार तर हेच मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजवतोय. याचं प्रॅक्टिकल वगैरे करूया. आणि आता सुरुवात करतोय. सो आपलं बेसिक आणि सिम्पल लॉजिक कसं असणार आहे हेच मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजवतोय. बघा समजा आपल्याला असा डेटा हवा असेल की फक्त A पासनं, समजा बघा A आहे, A नावाचं कोण आहे इथे, जसं अश्विनी आहे, आणि M नावाचं कोण आहे, ममता आहे. सो A आणि M मध्ये खूप सारे कॅरेक्टर्स येतात, जसं A B C D E F G H, तर त्या नावाचे पण काही ना काही मुलं किंवा मुली असतीलच या टेबलमध्ये. तर ते जे आहेत जर ते आपल्याला एका रेंजमध्ये हवे असतील, समजा बघा R नंतर येतो, Mच्या नंतर येतो R, बट Mच्या आधी पण खूप सारे कॅरेक्टर्स येतात आणि Aच्या नंतर पण खूप सारे कॅरेक्टर्स येतात. समजा बघा मला काय म्हणायचं आहे की समजा बघा जसं A आहे, नंतर B आहे, नंतर C आहे, नंतर D आहे, नंतर जसं ABCD तुम्हाला माहितीच आहे जसं कसं असणार आपलं ABCD. सो A B C D E F नंतर G नंतर H नंतर असं हे पूर्ण कॉन्टिन्यू होत जाणार. सो A आणि M मधले जे पण काही नावाचे स्टुडंट्स असतील
असतील ते जर आपल्याला डिस्प्ले करायचं असेल तर आपण काय करणार, बिटवीन ऑपरेटरचा यूज करणार. आणि इथे काय आहे, इथे आपलं जसं व्हॅल्यू काय असणार आहे, इथे आपली व्हॅल्यू टेक्स्ट असणार आहे. आणि आधीच्या सेशनमध्ये आपली व्हॅल्यू इथे काय होती, नंबर होती. जसं आपण नंबरच्या एनी सिलेक्ट करून आपण डेटा फेच केला होता, बट आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार, युजिंग टेक्स्ट आपण डेटा फेच करणार आहे. तर आपण हे सर्व काही बघूया आणि याचे सिंटॅक्स वगैरे मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात पहिले आपण जसं लिहिणार, जसं कॅपिटलमध्ये लिहितोय, जसं सिलेक्ट लिहिणार आपण, जसं सिलेक्ट स्टार. आणि जसं फ्रॉम करणार आहे, आपल्या टेबलचं नाव काय आहे, सो आपल्या टेबलचं नाव आहे जसं स्टुडंट TB नावाचा हा आपला टेबल आहे. पूर्ण डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करा. आणि जसं कॅपिटलमध्ये मी नाही लिहित आहे, हे जसं स्टुडंट TB करतो इथे. आणि जसं सेमिकोलन सध्या नाही देते का, कारण की आपल्याला इथे वेअर क्लॉजचा यूज करायचा आहे. सो एंटर करतोय आणि वेअर इथे लिहितोय. सो वेअर नेम, नेम म्हणजे इथे आपलं काय आहे, नेम आपल्या कॉलमचं नाव आहे, जे की आपल्याला मेन्शन करावंच लागणार. का, आधीच्या सेशनमध्ये आपण स्टुडंट नंबर नावाचा कॉलम काय केला होता, यूज केला होता. बट आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार, नेम नावाचा कॉलम यूज करणार. का, कारण की आपली व्हॅल्यू जी आहे यावेळेस ती आहे टेक्स्ट. म्हणून आपण काय करणार, चूज करणार आहे इथे नेम नावाचा कॉलम. आणि बिटवीन ऑपरेटरचा मी इथे यूज करतोय आणि काय करतोय, लिहितोय. बघा आपल्याला कसा डेटा हवा आहे, आपल्याला असा डेटा हवा आहे जसं ए पासनं तर जे पण काही जसं मुलं मुली असतील आपल्या टेबलमध्ये, आणि ए पासनं ते असतील बघा, जसं अँड लिहितोय, अँड करतोय बघा जसं एमपर्यंत. सो ए आणि एमपर्यंत, जसं ए आणि एमच्या मधात जे पण स्टुडंट्स असतील त्यांचे नावं, जसं ए पासनं बघा इथे जसं अश्विनी आहे, सो सी पासनं जसं छाया आहे, तर हे, आणि डी पासनं दीपक आहे. सो जसं ए आणि एममध्ये जे पण कॅरेक्टर्स असतील आणि त्या कॅरेक्टर्सच्या नावाने एखादं नेम असेल आपल्या टेबलमध्ये, जर ते डिस्प्ले करायचं असेल तर त्यासाठी आपण जसं यूज करतो बघा बिटवीन ऑपरेटर. आणि हे कसं केलं आपण, एक साधा सिम्पल लॉजिक आहे. जसं तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट आणि स्टार फ्रॉम TB. जसं काय आहे, स्टार फ्रॉम स्टुडंट TB का बरं केलं, कारण की स्टुडंट TB नावाचा हा आपला टेबल आहे. सिलेक्ट आपण का करतो, सिलेक्ट जर डेटा डिस्प्ले करायचा असेल तर आपण सिलेक्ट कमांडचा यूज करतो. आणि स्टार म्हणजे काय, स्टारचा अर्थ आहे ऑल कॉलम्स आपल्याला डिस्प्ले करायचे आहे. त्यानंतर आपण जसं वेअर क्लॉजचा यूज केलेला आहे इथे, आणि नेम नावाच्या कॉलममध्ये काही ना काही कंडिशन्स दिल्या, की जसं बिटवीन ऑपरेटरचा यूज केला. आणि आपल्याला असा डेटा हवा होता की जसं जो ए पासनं तर एमपर्यंत जे पण काही स्टुडंट्स असतील ते लाय करत असतील तर त्यांना तुम्ही काय करा, डिस्प्ले करा. आणि एक जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती ही आहे की जसं ए नावाचा जो पण मुलगा किंवा मुलगी असेल तर ती इन्क्लुडिंग असणार आपल्या डेटामध्ये, जो पण काही डेटा आता डिस्प्ले होईल. बट एम नावाचा कोणी पण मुलगा किंवा मुलगी असेल आपल्या टेबलमध्ये तर तो इन्क्लूड होणार नाही. MySQLमध्ये हे नाही होत आहे. आणि जसं आपण काय करूया, जसं सेमिकोलन देतो आणि एक्झिक्यूट करतोय, बघतोय, जसं तुम्हाला सांगतोय की जसं ममता, जसं हा वाला डेटा जो आहे हा फेच नाही होणार आहे, डिस्प्ले नाही होणार आहे. आणि अश्विनीवाला जो डेटा आहे हा येणार आहे. आणि जसं ए आणि एममध्ये जे पण काही स्टुडंट्स असतील आपल्या टेबलमध्ये तर ते येणार. जसं बघा दीपक येईल, जसं छाया येईल, तर हे येणार. बट आरवाला डेटा येणार नाही आहे. का, कारण की एमच्या नंतरचा डेटा नाही येणार आहे. बिटवीन ऑपरेटर काय करते की रेंज सेट करतं आणि त्यामधला डेटा तुम्हाला देतं. सो काय करतोय, जसं एंटर करतोय बघा, तुम्हाला असा डेटा मिळालेला आहे जसं ए आणि एममधनं. बट एमवाला इन्क्लूड झाला का, नाही. सो एमवाला इन्क्लूड होत नाही आहे. जसं ममता मुजमदारचा जो आहे हा डेटा इन्क्लूड झालेला नाही आहे. सो बिटवीन ऑपरेटरमध्ये जसं हे असतं की जसं कोणता डेटा होतो आपला जसं इन्क्लूड आणि कोणता नाही होत. आणि आता आपण जसं दुसरं एखादं एक्झाम्पल पण घेतलं तर चालेल. जसं मी काय करतोय, जसं फर्स्ट कमांड होते आपली, जसं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट TB. आणि आपण काय करूया, जसं एंटर करतोय आणि वेअर नेम इक्वल टू, जसं वेअर नेम आणि बिटवीन ऑपरेटरचा यूज केला आहे. तर इथे आपण काय करूया, जसं ए किंवा जसं आपण काय घेऊया, काही वेगळं घेऊया. जसं बी घेतोय आणि बी पासनं मी जातोय बघा, जसं आरपर्यंत जातोय. आणि आर घेतलं समजा तर आरवाला जो डेटा आहे हा इन्क्लूड नाही होणार आहे. काय करतोय, एंटर करतोय बघा, तुम्हाला कसा डेटा मिळेल बघा. काय करतोय मी, एंटर करतोय तर तुम्हाला बघा असा डेटा मिळालेला आहे की ज्यामध्ये जसं तुम्ही इथे वर बघू शकता की आपल्या टेबलमध्ये आर नावाचा जसं रोहन जोशी होता, बट आपण जसं तो इथे इन्क्लूड नाही होत आहे. आपल्या यावाल्या टेबलमध्ये जसं आर नावाचा मुलगा इन्क्लूड नाही होत. आणि बी पासून आपण स्टार्ट केलं होतं, म्हणून जसं दीपक आला आहे, छाया वगैरे आलेले आहे, आणि जसं इवान आणि ममता वगैरे हा डेटा तुमचा डिस्प्ले झालेला आहे. सो असं आपण याचा यूज करू शकतो. आणि बिटवीन ऑपरेटरचा हा पार्ट 2 होता. आजच्या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे. सो आपण भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.